नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दापोलीतील पतन विभागातील सहाय्यकाचा मद्यपान करून कार्यालयात धुमाकूळ। बदलीची मागणी करणाऱ्या माहिती अधिकाऱ्याला केली मारहाण, शिवीगाळ। अधिकाऱ्यांचे कृत्य कॅमेऱ्यात कैद। दापोली येथील मयूर मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ते 26 जानेवारी रोजी पतन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात दापोली येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। त्यांनी या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांची बदली करावी व त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली होती। त्यानुसार अधीक्षक अभियंता यांनी राकेश जाधव यांची रत्नागिरी येथील कार्यालयात तात्पुरती बदलीही केली होती। मात्र आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मयूर मोहिते हे पतन विभागाच्या कार्यालयात कागदपत्र घेण्यासाठी गेले होते। तेथून ते बाहेर पडत असताना तेथे राकेश जाधव हे आले व त्यांनी मोहिते यांना शिवीगाळ केली व कमरेत लात मारून त्यांच्या डोक्यातही मारले। मात्र मोहिते यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने ते बचावले। त्यानंतर या कार्यालयात उपस्थित असलेले अभियंता दिनेश पंडित व अमोल कांबळे यांनी राकेश जाधव यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते आवरत नव्हते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी देवेंद्र जाधवसह तृप्ती भोईर, दापोली। मी मयूर मधुकर मोहिते 26 तारखेला उपोषणाला बसलेलो। 27 तारखेला माझं उपोषण तुटलं, कारवाई केली, त्याच्यामुळे बदलीची कारवाई केली। त्याच्यामुळे मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथं राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। तर मी तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन इथे तक्रार दिली आहे। दारूच्या नशेमध्ये त्याने मला मारहाण केली। राकेश जाधव कोण आहेत आणि काय विषय होता उपोषणाचा? पतन अभियंता आहेत तिथले, त्यांच्या विरुद्ध त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी 26 तारखेला उपोषणाला बसलेलो। हा लढा गेली 4 वर्ष असाच चालू आहे। कुठच्या ऑफिसमध्ये मारहाण झाली? पतन विभाग, दापोली। त्याला साक्षीदार म्हणून तिथले जेई सुद्धा आहेत, तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ करतो आहे, लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे, व्हिडिओ काढतानाचा तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे। धन्यवाद।